लखळ पेटली सुडी, पुन्हा जीव पेरलाया बरडावरी, पोट अन पाठ झाली एक ही जरी, काळजात आली नाही कधी फितुरी, निखाराची वाट ही जरी, उधळीन जीव तुझ्या पायी रमानसा, उधळीन जीव तुझ्या पायी, उधळीन जीव तुझ्या पायी रमानसा, उधळीन जीव तुझ्या अमृता. काय ग पूजा शाळेत गेली का? हो गेली, नाही जात म्हणत होती पण गेली. तिला शाळेसाठी बॅग पाहिजे होती म्हणत होती. आत्ताच कशाला, आत्ता पहिलीत तर आहे ते, आहे ना तिची नवीन बॅग अजून. हो पण पाहिजे तिला, आपली एकुलती एक मुलगी आहे. कशाला, पहिलेच कर्ज आहे ते कसं फेडायचं याचा विचार करा पहिले. अगं कर्ज तर दरवर्षीच राहते, आपली एकुलती एक मुलगी आहे ते. मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मी माझ्या मुलीला काहीच कमी पडू देणार नाही. कर्ज काय कधी पण फेडू शकणार. त्या कर्ज फेडल्यानंतर माझ्या मुलीला मी नवीन कपडे, नवीन बॅग, नवीन सगळंच घेऊन देईन. हा पण आई जुनीच ठेवा. हा. तयारी झाल्यानंतर शाळेत जाशील का? मी आता वावरात जातो, तुझे बाबा पहिलेच जाऊन आहे वावरात. ठीक आहे, तुझे बाबा घेऊन देतो म्हणे या रविवारी. ठीक आहे, आपण जाऊ घ्यासाठी बॅग. हो का? चल आता शाळेत जातो. अमृता, मला माफ कर, पण मला आता हे सहन होत नाही. काल मी तालुक्याला गेलो होतो धान विकण्याकरिता, पण आपल्या धानाला भाव मिळाला नाही. औषधाचे भाव बघितले तर आज खूप वाढले आहे, पण आपल्या मालाला भाव मिळत नाही. यावर्षी कर्जसुद्धा फेडू शकत नाही. आता मला रात्र झोपसुद्धा येत नाही, दिवसा भूकसुद्धा लागत नाही. माझं जगणं दिवसेंदिवस कठीण झालं. आता मला माझ्या डोळ्यापुढे एकच पर्याय दिसून राहिला, तो म्हणजे आत्महत्या. माझ्या पोरीचं चांगला काळजी घे. तिच्यासाठी नाही करू शकलो, तू ते करशील एवढंच एक माझं मागणी आहे तुझ्याकडून. काय लेवल लढत आहेस? काय झाला तुला? माझ्या भावाचा जीव घेतलीस ना, आता येऊन लढत आहेस. मीच माझ्या नवऱ्याला का मारीन? मग तू आलीस म्हणूनच माझा भाऊ मरण पावला. पहिले माय मारलीस, मग बाप मारलीस, मग आता ना माझ्या भावाला मारलीस. मग अधिक काय कसं तुझ्या पायीच माझा भाऊ, माय बाप सगळं मरण पावले. असं करायचं हो का? तू जेव्हाची आली चौदाशी बनून आली आहे. भाऊ गेला, बाप गेला, माय गेली, येते का लढून? पहिले मारायचं. मी नाही मारलं. असं कसं नाही मारलीस? मग कशी तू आल्या बरोबरच कसं मरण पावल्या? सगळे जण मरण पावतात एक एक. आता ती एवढीची पोरगी आहे, आता तिला काय करशील? मारून टाकशील का? तू आल्या बरोबरच माझी माय मेली, मग बाप मेला, मग माझा भाऊ मेला. असा कसा मरते? तू जेव्हाची आलीस तेव्हा तर असं चाललाय. चांगली सांभाळून राह. जेव्हाची आली चौदाशी बनून आली आहे. तुझ्या पायीच माझा भाऊ, माय बाप सगळं मरून पावले. तुझ्या पायीच माझा भाऊ, माय बाप सगळं मरून पावले. आई, मला भूक लागली. हो बडा. मी हे काय करत होते? मी माझ्या पोरीला एकटं कसं सोडू शकते? माझ्याशिवाय तिचं आहे तरी कोण?
तिच्या बाबांनी माझ्या भरोश्यावर तिला सोडून दिलं ना. ते म्हणले होते मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मी माझ्या मुलाला काय बी कमी पडू देणार आहे म्हणून. आता तुमचं हे वाक्य मी सत्यात उतरवून दाखवणार. हॅलो, बोल ना. रिझल्ट लागला आता. किती आले तुला? आणि मला? अच्छा. आणि कोमलला? बरं. पूजा पाणी आणजा बरं. हो. आई, माझा रिझल्ट लागला. किती आले? 75. वाह शाबाश. आज मी सगळं तुझ्या आवडीचं बनवलं. ठीक आहे, चालेल. आता आपण कोणत्या कॉलेजमध्ये घेणार आहे ॲडमिशन? इथंच चिंतामणी कॉलेज आहे ना जवळच. अच्छा, हा ना, हा इथला मेन रोडवर आहे. आपल्या जायला पण बरं होतं. बरं. सगळे म्हणत होते का खूप छान आहे तो कॉलेज. सगळे सब्जेक्टचे रेग्युलर क्लासेस होतात तिथं आणि अंकुरचा पण कार्यक्रम होते. अरे हो, कोणतरी म्हणत होते का कॅम्प पण जाते. कॅम्प पण जाते आणि विविध प्रकारचे कॉम्पिटिशन होतात तिथं. अच्छा, खूप मजा येते. मग आपण मस्त मजा करू. हो, इथंच ऍडमिशन करायला ते आपण. हो, इकडे तिकडे आता फायनल करा. इकडे तिकडे जाऊ नका मग. आई, मी नाही का कोमलच्या इथं चालली. माझं थोडंसं नोट्स लिहायचं. आत्ता गाऊन? अगं नोट्स लिहायचे, सरांनी वेळेवर पाठवलं. अरे आत्ता अंधार पडते ना. काय नोट, मी येतो लवकर. पटकन ये. हो हो. आलं का सर्व बाया? हो. गेल्या वर्षी ज्या बायांनी कर्ज घेतला तो त्यांनी व्याजासकट फेडला. फक्त अमृता त्यांनी व्याज फेडली आहे. मुद्दल त्यांनी पुढल्या वर्षी फेडणार आहे. तर कोणाकोणाला कर्ज पाहिजे ह्या वर्षी? मला 20,000 पाहिजे. अगं पहिल्यांदाच तुझं कर्ज नाही फेडलाय, पुन्हा तुला पैसे पाहिजे का? हो, पण मी व्याज बांधली आहे. पुढच्या वर्षी मुद्दल पण बांधेल. सोनीताई ते म्हणत आहे ना पुढल्या वर्षी फेडेल म्हणून, तर देऊन देऊ ह्या वर्षी. ते कशी का फेडणार? ते देऊन एक वर्षी द्यायला काय प्रॉब्लेम? पूजा, तू पुन्हा कर्ज काढलीस? हो, तू रात्रभर कोमलच्या घरी जात होती लिहासाठी. मला चांगलं नव्हतं वाटत. आता एक तास बघ मोबाईलमध्ये आणि लिहायचं. बरं, पूजा नवीन मोबाईल का? हो. किती झाला? 11:30 काहीतरी. मग इन्स्टा आयडी खोलली का तू? हो, कालच खोलली. तुम्हाला सांगायचं लक्षातच नाही. काय? अप्पू म्हणून आहे बघा ना. फॉलो कर गं तू पण. आदित्य, हाय. हाय. तसं नाव काय तुझं? माझं नाव आदित्य. तुझं नाव काय? पूजा. काय करते? मी तर कॉलेज करते सध्या. मी पण MPSCची तयारी करून राहिला. फुलं वगैरे आवडतात का तुला? पूजा. तू पहाव मी हराव मन होई काबावर मी लपाव तू झुराव होई असं काबर घडला कधी समजायला काही ये कसा जळी चांद मखमली 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 रेशमाचा दुवा रेशमी 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 बंध जुळला नावा. आपण खराटपेठच्या गार्डन मध्ये गेलो होतो ना 15 ऑगस्टला. हो, गेलो होतो ना. तेव्हा किती मजा आली ना. हो, खूपच मजा आली. खेळलोही होतो आपण. हो. आता नाही खेळू शकत का? का नाही करू शकत? पूजा फोन ठेव, आपण खेळूया. नाही, माझी इच्छा नाहीये. का बरं इच्छा नाहीये? तो मोबाईल बाजूला. अरे, जेव्हापासून तो आदित्य तुझ्या आयुष्यात आला तेव्हापासून तू अतिच करत आहे. बदलूनच गेली आहे फार. आधी कशी आमच्यासोबत खेळायची, आता काय झालं तुला? आमच्यामध्ये तसं काहीच नाही. मी फक्त फ्रेंड म्हणून बोलतो त्याच्यासोबत, समजलं? आणि तसं काहीच नाही. तुम्ही जसं समजत आहे तसं. ते बघ, एवढ्या वेळ मोबाईल बघायची काय गरज आहे? अरे, मला नाही खेळायचं आहे, म्हणजे नाही इच्छा.
आणि तसं मला आता असं वाटतं का तुम्ही जळता माझ्यावर. आम्ही नाही जळत तुझ्यावर. चल ग. मध्ये हवेल पैसे कधी देणार? अरे देईन मी, कुठे पडून चाललाय का? 4 दिवसात जर पैसे नाही देशील ना तुला चालता येणार नाही. अरे चल देईन मी. हॅलो. बोल ना पूजा. आज तू कुठे गेला होता दुपारला? आज मी लायब्ररीमध्ये गेलो होतो अभ्यासासाठी. आत्ताच आलो घरी. बोल ना. खरंच का? अगं हो खरंच. तुला माझ्यावर विश्वास नाही आहे का? नाही, कारण मी आज तुला दुपारी दुसऱ्या मुलीसोबत बघितला. अरे ते माझी फ्रेंड आहे गं. पुन्हा खोटं बोलत आहे. मला ना आता तुझ्यावर बिलकुल विश्वास नाही राहिला आहे. आजपासून तू मला मेसेज किंवा कॉल करू नको, ठीक आहे? बाय. हॅलो. आधी तू असं कसं करू शकते? हा फोटो एडिट केलेला आहे, ओरिजिनल नाही आहे. तू का बरं असं करत आहे? जर तुला वाटत असेल की हा मी व्हिडिओ डिलीट करावा तर तुला उद्या मला 5,000 रुपये द्यावे लागेल. 5,000? माझे राबराब राबते कष्ट करते, मी तुला 5,000 कुठून देणार आहे? ठीक आहे, देईन मी पैसे. सांग कधी पाहिजे. ठीक आहे, भेट तू उद्या मला. फोटो डिलीट. अरे आलीस माझ्या पैशाची तिजोरी. फोटो डिलीट कर. चलते पैसे. पहिले फोटो डिलीट कर. पहिले पैसे. अरे पहिले फोटो डिलीट कर. तसं बी ते फोटो ओरिजिनल नाही आहे. तू त्यांना एडिट केलाय. डिलीट कर. तुला काय वाटलं मी सहजासहजी तुझे फोटो डिलीट करणार काय? दे इकडे. मला वाटलंच होतं तू असं काही करणार म्हणून. तुला काय वाटते असा एकच फोटो माझ्याकडे आहे? खूप सारे असे फोटो आहेत आणि मी त्यांना पण एडिट करू शकतो. तू असं का बरं करत आहे? पैसा माणसांकडून सगळं काही करून घेतो. चल ठीक आहे, बाय. घराची औषधी. पूजा 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 पूजा. काय सांगू माझी लय गुणाची भाषी होती. काय माहित कोणाची नजर लागली तर. आता नाही का मी तरी काय करणार? काळ्या पायाची लक्ष्मी आल्यानंतर त्या घराची हाल तसेच होणार होते ना बरं. कसं हे नाही का जेवाची आली ना सगळे मरण पावले. बहुत बेकार वाटत आहे. कोणाकडे पाहुणं कोणाकडे नाही. जाऊ तुम्ही रडू नका. ताई मरणं जगणं कोणाच्या हातचं आहे. काकू स्वयंपाक झालाय, जेवण करून घ्या. मला भूक नाही. या आत्या या ना तुम्ही तरी जेवण करून. या ना. आई आई पूजा 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 कुठे आहे पूजा? पूजा कुठे आहे? बाई पागल घेऊन झाली का? कुठे आहे पूजा? काय झालं? तेव्हा पूजा जात नाही पूजा काय झालं? बहिणी पूजा काय झालं? पूजा अरे पागल झाली बाई. जाऊ द्या. पागल झाली ती बाई. चुप पूजा हे बाई पागल झाली. आता हिचा वावर माझ्याच नावानं, माझी मजा. पूजा. या चित्रपटाच्या माध्यमातून आम्हाला एवढं सांगायचं आहे की आजची पिढी ही क्षुल्लक कारणावरून आत्महत्या करते. पण आत्महत्या हे कुठल्याही समस्येचा उपाय नाही. एखादी गोष्ट जर आपल्या मनाला लागली तर आपण टोकाचा निर्णय घेतो, पण आपल्या घरच्यांचा विचार आपण करत नाही. सर्वसाधारण कुटुंबातील मुलं हे तालुक्याच्या ठिकाणी नोकरदारांच्या मुलांच्या बरोबरीने शिक्षण घेतात. आपल्या मुलांसाठी आईवडील आपलं मन मारून निस्वार्थपणाने जगतात. तर आपल्या आईवडिलांची काळजी घ्या. त्यांनी जीवनात खूप काही भोगलं आहे. त्यांचं दुःख अजून वाढवू नका.